शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी डॉक्टर कृष्णा मधुकर आवारे. टोमॅटो शेतीला लागवड अनेक ठिकाणी सुरू झालेली आहे मित्रांनो. पण टोमॅटो शेतीमधील जे काही सर्वात महत्त्वाचं जर असेल तर तुमचा बेस म्हणजे बेड कशा स्वरूपामध्ये पडलेले आहे ते फार महत्त्वाचं आहे. योग्य बेडमधील अंतर व योग्य झाडामधील अंतर ही गोष्ट फार चांगलं उत्पादन काढण्यासाठी महत्त्वाची आहे. टोमॅटो शेती किंवा टोमॅटो या पिकाची लागवड बरेचसे शेतकरी आपण करतोच, हरकत नाही. पण योग्य जर अंतर असेल तर पुढे समस्या देखील आपल्याला ह्या बदलू शकता किंवा समस्या ज्या आपल्याला काही सामोरे जायचं आहे, ज्या समस्यांना त्या समस्या आपण कुठेतरी टाळू शकतो. मित्रांनो, बेड पाडत असताना साधारणपणे बेडची किमान उंची 12 इंचाच्या वरती असणं गरजेचं आहे. किमान उंची म्हणतो मी, 12 इंचाच्या वरती जर असेल हाईट तर तो प्रॉपर बेड असेल. प्रॉपर बेड ग्राह्य धरला जातो, जी की चांगल्या उत्पादनासाठी महत्त्वाचा असतो. त्याच्यानंतरून पुढील महत्त्वाचं म्हणजे 2 बेडमधील अंतर हे किमान 5 फूट असावं. 5.5 फूट 5 फूट हे अंतर योग्य आहे. ज्या शेतकरी बंधूंचे क्षेत्र हे पूर्व पश्चिम आहे अशा शेतकरी बंधूंनी लागवड करत असताना सरळ स्ट्रेट लाईनमध्ये केली तरी हरकत नाही. पण ज्या बंधूंचे क्षेत्र हे उत्तर दक्षिण आहे, जे शेतकरी बंधूंचे क्षेत्र उत्तर दक्षिण आहे अशा शेतकरी बंधूंनी झिगझॅगच प्लांटेशन करायचे आहे, जेणेकरून पूर्वेकडून पश्चिमेकडे जी येणारी हवा आहे किंवा पूर्व पश्चिम जी हवा आहे ती हवा झाडामधून चांगल्या स्वरूपामध्ये पास होत असते, जेणेकरून पाऊस पडल्यानंतरही झाडावरील बादळ हे लवकर झटकले जाते. साधी प्रॅक्टिस आहे. त्याच्यामुळे बेड पाडत असताना चांगला उंच बेड पाडणं गरजेचं आहे. आता सध्या तरी मुळात पाऊस झालेला आहे आणि असा पाऊस झाल्यामुळे प्रॉब्लेम असा आलेला आहे की जे काही बेड आहे ते व्यवस्थित पडत नाही. त्याच्यामुळे प्रॉपर बेड पाडा. चला तर मग, धन्यवाद.